नमस्कार मंडळी, माझं नाव प्रवीणा अनिखिंडे. मराठी कला मंडळाच्या समितीवर यावर्षी मी अग्रणी सेवक म्हणून काम करत आहे. आपल्यासाठी एक सूचना, राहुल देशपांडे या प्रसिद्ध गायकाचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आम्ही 16 मे रोजी ठेवला आहे. पाहायला विसरू नका बरं का. आता थोडंसं आमच्याविषयी. आपल्यातील कलाकार शोधणे आणि त्यांच्या कलांना प्रोत्साहन देणे हा आमच्या समितीचा नेहमीच प्रयत्न असतो. पण मंडळी, आमच्यामध्येही काही कलाकार आहेत बरं का. चला तर मग पाहूया एक छोटीशी झलक. हे पहा, ही कशी जमली आहे का नाही ते सांग मला. कुणी विचारलंच तरीही चटकन सांगायचं नसतं. मनातल्या चिरेबंदीत डांबायचंही नसतं. डोळ्यांनीच सांगायचं हव्या त्या डोळ्यांना. हव्या त्या डोळ्यांचं डोळ्यांनीच ऐकायचं. साऱ्यांचं जवळपास सारखंच असतं, तरीही आपापलं गुपितच असतं. वा वा. अरे, तुला मीटिंगला जायचंय ना? अरे हो, बापरे, चल मी निघतो. नमस्कार मुलांनो, आता दीप्ती मावशी आज तुम्हाला कविता शिकवणार आहे बरं का. कवितेचं नाव आहे इच्छा. आणि ही कविता कोणी लिहिली माहित आहे तुम्हाला? रवींद्रनाथ टागोरांनी, बंगाली भाषेमध्ये. आणि ह्या कवितेचे शब्द मराठीत लिहिले आहेत पुलंनी, म्हणजे आपले लाडके पु ल देशपांडे. कविता ऐकूया आता. झूम वरती कविता आता नीट ऐका. सगळ्यांनी मायक्रोफोन म्यूट करा. शाबास. इच्छा. रोज वाटे एका फुला, कधी उडता येईल मला. हवं तिथे जाता येईल, भारी भारी मज्जा होईल. पाकळी पाकळी लागता पसरू, फुलच झालं फुलपाखरू. इकडून तिकडे उडत जाता, कोण त्याला अडविल आता. एक वात मिणमिणत. वात म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला? दिव्याची वात. एक वात मिणमिणत मनात असते गुणगुणत. गुणगुणण म्हणजे काय? टू हम, गाणं म्हणणं. एक वात मिणमिणत मनात असते गुणगुणत. जर का मला उडता येईल, भारी भारी मज्जा येईल. गुंगत असता सुटलं भान, वातीला फुटले पंख छान. राहील आता कशी घरात, काजवा होऊन गेली वात. आता कवी मनाला काय वाटतं? जसं फुलाला वाटतं आणि वातीला वाटतं की आपणही स्वच्छ उडावं, स्वच्छंद हवेत उडावं, हो की नाही? तसं कवीला पण काहीतरी वाटतं. कवीची पण इच्छा आहे. तुम्ही विचार करा. कविता झाल्यावर मी तुम्हालाही विचारणार आहे की तुम्हाला काय इच्छा आहे, तुम्हाला काय वाटतं. तर आधी कवीला काय वाटतं ऐकूया. शेवटचं कडवं आहे. मलाही वाटतं घोडा व्हावा, माळावरून दौडत जावं. कधी वाटतं होऊन मासा, पाण्यात पोहून राहीन खासा. मलाही वाटतं घोडा व्हावं, माळावरून दौडत जावं. कधी वाटतं होऊन मासा, पाण्यात पोहत राहीन खासा. कधी वाटतं पक्षी व्हावं. कधी वाटतं पक्षी व्हावं, आकाशातून उंच उडावं. कधीच नाही का होणार असं, जसं मनात येतं तसं. छान मुलांनो, आता ही कविता तुम्ही ऐकली. आता तुम्ही मला सांगणार आहात की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात कोणती इच्छा येते. मस्त. आता आपल्या ह्या सगळ्या गप्पा झाल्या की नाही? आता मावशीला निघायला हवं. शाळा संपली आज आपली मराठी शाळा. आणि आता पुढच्या रविवारी आपण भेटू. मावशीला उशीर होतोय. चला सगळ्या वस्तू ठेवून घेऊया. वेलांटी, मात्रा, उकार, काना सगळं आवरून ठेवायला पाहिजे, हो की नाही? आपली कार्ड, घड्याळ. आणखी पुढच्या रविवारी आता भेटू. झूमची मीटिंग आता संपली. अच्छा मुलांनो. धाम ना
एक सिवा नहीं दूजा नहीं दूजा तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे तुम धरती आकाश हमारे रामा तुम आशा विश्वास नमस्कार मंडळी 2020च्या मराठी कला मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने म्हणावंसं वाटतंय, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. नमस्कार मंडळी, मी अमिता मी इरा. आणि आज आम्ही दोघी तुमच्यासाठी की लाईम पाय करणार आहोत. की लाईम पायसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स: 1 ग्रॅम क्रॅकर क्रस्ट, 3 एग योक्स, 2 टीस्पून लाइम zest, 1 14-ounce can of condensed milk, sweetened condensed milk, आणि 2/3 cup freshly squeezed lime juice. The egg yolks and lime zest. Beat it on high speed until it's very fluffy. So once the egg yolks are fluffy, gradually add condensed milk and again beat on high for about 2 to 3 minutes. Lower the mixer speed. Gradually add the lime juice until it's all mixed together. Once all the ingredients are nicely combined, pour it in the pie crust. So bake it in the oven for 10 minutes until it is set. Once it's set, remove it and let it cool for 10 minutes. Put it in the freezer for 10 to 15 minutes. This is the final product. And let's take a piece and taste our key lime pie. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची
महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली. अस्मानी झके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा. प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची. देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची. ही भूमी साहित्याची महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. शीतल प्राजक्ता चला चला मीटिंगला जाऊया उशीर होईल चला चला चला. वहिनी थांबा. आम्हाला समजलंय सगळं. काल रात्री बघितलंय आम्ही. अहो वहिनी, काल रात्री तुम्ही त्या रिकाम्या खुर्चीशी. वहिनी, नसलेल्या मोहितचा हा असा ध्यास घेणं योग्य नाही. अहो मोहित नावाचं कुणीही या घरी नसताना तुम्ही त्याला असं ध्यानी मनी स्वप्नी जागवू पाहताय. हे सगळं कुठपर्यंत चालणार आहे? वहिनी, सदाभाऊ तुमचा एक चांगला मित्र या नात्याने हा समीर तुम्हाला सांगतोय, हा खेळ तुम्हा दोघांनाही महागात पडणार आहे. अहो या जगात लाखो जोडपी आहेत ज्यांना मूल होऊ शकत नाही, पण म्हणून ते काय अशी काल्पनिक शरीरं नाही वाढवत. हा कसला कसला भयानक खेळ लावलाय तुम्ही. आणि मुळात हे सगळं कशासाठी? हा माझ्याशी वहिनी, माझ्याशी तुम्ही सायकोलॉजीच्या गप्पा मारत होतात ना, आणि तुमची स्वतःची जे केस झाली आहे हे कधी लक्षातही नाही आलं तुमच्या. हे बघा, मोहित अस्तित्वात नाही. या घरात, या समाजात आणि या जगात कुठंही मोहित नावाच्या तुमच्या मुलाने कधी जन्मच घेतला नव्हता ही वस्तुस्थिती स्वीकारा आता तुम्ही. सदाभाऊ, मला वाटतं आता लवकरात लवकर सावरायला हवं. तुम्ही दोघांनी एखादं गोंडस बाळ दत्तक घ्या आणि त्याला मोहित म्हणा. गप्प बस नालायक हरामखोर माणसा, गप्प बस. तू काय दारू बिरू ढुसून आलेस का रे? अरे तू डॉक्टर झालास म्हणून असलेल्या माणसांवर उपचार करायचा तुला अधिकार आहे. असलेल्या माणसांना नाकारायचं नाही. या माझ्या पोटामध्ये मी त्याला 9 महिने वाढवलंय आणि या हाताने लहानाचं मोठं केलंय.
त्याच्या इवल्या नखांचा स्पर्श व्हायचा ना अंगाला, तेव्हा अंग कसं शहरून यायचं. त्याला नाहू मुकू घातलं की त्याचा टाळू हुंगून तो किती गोड हसत असेल हे बघण्यासाठी मी तासन तास पाठीला रग येईपर्यंत रात्र रात्र जागवले. आणि तू कोण रे? तू कोण माझ्या मोहितला नाकारणारा? जा जा, चालता हो इथून. शालू, तू जरा आज जा, मला समीरशी काही बोलायचंय. समीर, मला वाटतं तू आता इथेच थांबावंस. नाही, मला माहितीये तुझ्या दृष्टीने शालूच नव्हे तर तिच्या आजाराला गोंजारणारा मी देखील एक पेशंटच झालोय, नाही का? अरे, पण तिला तिच्या झोपेच्या सोंगातून जाग करून तू तिला पुढे जगवणार तरी कसा आहेस? अरे पोरा, गेली 14 वर्ष हे प्रश्न माझ्या समोरचे थैथया नाचतायत. अरे, डोहाळे जेवणाची, बारशाची आमंत्रणं यायची जेव्हा बंद झाली तेव्हा शालूची अवस्था अशी पिसाळण्यागत व्हायची, बरं का? पण मी तिला कधीच काही बोललो नाही. घर, नोकरी, वस्ती सगळं सोडून हा असा इथं येऊन राहिलो. फलनाच्या ज्या धाग्यातून लाखो लोकांची घरं गोजीरवाणी पोरं अशी भरून टाकतात ते ऑपरेशन देखील केलं होतं. पण डॉक्टरांनी तिच्यातला दोष तिला दाखवला आणि तिला तो नेमका कळला, आतून कळला. हॉस्पिटलमधून घरी आलो ते आमच्या नसलेल्या मोहित बाळाला घेऊनच. सुरुवातीला डोकं उठायचं, भडकायचं आणि दोन दिवस मी घरी परतायचो नाही तेव्हाच तिकडे त्या कोपऱ्यात तिथे शालू अशी रडत पडलेली असायची. कारण माहितीये? कारण मोहितला दूध मिळालं नाही म्हणून. एक दिवस तिला असं मायेने जवळ घेतलं, 2 घास खाऊ घातले तेव्हा शालूने माझ्याकडून वचन घेतलं की मी मोहितला कधीही दूर करणार नाही. आणि तेव्हाच ठरवलं, मोहितला वाढवायचं, मोठं करायचं. निखिल आणि निरंजन, चला, आता नाटकाची प्रॅक्टिस बास झाली. आपल्याला मीटिंगला जायचंय ना. चला चला, आटपा. Hey Baba, Aniruddha Kaka is calling. No, he said there's an MKM meeting like right now. अरे बापरे, मी विसरलो. बरं, आलो. सोया सारी रात जाने क्यों माहिया बेफिक्र दिल तुझको पुकारे, तुझ पे रातें दिन है हारे, सांसों में बस तुझको समाए, अब ये रातें दिन है तुम्हारे. वॉशिंग्टन DC मराठी कला मंडळ आपल्या सर्वांना माझा राहुल वैद्यचा नमस्कार. मला खूप खूप आनंद होत आहे आज आपल्या सर्वांशी इकडे बोलताना. आणि आज एक स्पेशल रिझन आहे की मी आपल्या सर्वांशी इकडे बोलतोय आणि एक स्पेशल मेसेज मला आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे की नरेश शर्मा आणि आनंद शेषाद्री यांच्या म्युझिक डिरेक्शनच्या अंडर एक नवीन गाणं येत आहे, कल से, जे मी गायलं आहे. आणि आय एम शुअर दॅट यू विल लाईक द सॉन्ग. तर प्लीज ऐका, ते गाणं यूट्यूबवर आहे. आणि नेक्स्ट टाइम अमेरिका टूरवर जेव्हा मी येईन, आय 100% वॉन्ट टू बी गिव्हिंग 1 परफॉर्मन्स फॉर द मराठी कला मंडळ इन वॉशिंग्टन DC. टेक केअर एव्हरीबडी फ्रॉम COVID-19 अँड आपण लवकरच भेटूया. जय महाराष्ट्र, जय हिंद.
मजा आली बघ. मसाले भात, मोदकाची आमटी आणि त्याच्यावर मिठा पान. आ हा हा, बेत मस्त जमून आला होता. हाताला चव आहे तुझ्या, एकदम सुगरण आहेस तू. ते मसाले भातावर तू डाळिंबाचे दाणे पेरले होतेस ना, माझी आजी सेम करायची ग तशी. तिची आज इतकी आठवण आली मला. आणि मोदकाची आमटी पण मस्त जमली होती. मला प्लीज रेसिपी दे ना, प्लीज. मला शिकव ना कशी करायची. हो अगदी नक्की. अगं आणि आता एअर फ्रायर आणि इन्स्टापॉटमुळे तर अगदी सोपं झालंय सगळं. मग नवीन नवीन पदार्थ करता येतात. मला असे नवीन नवीन पदार्थ करायला खूप मजा येते. आणि तेच तेच खाऊन कंटाळ येतो ग सगळ्यांना. मस्त. मग आपली चांगली जोडी जमली आहे बघ. तुला नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात आणि मला खायला. बरं एक काम कर ना, मला फिशच्या रेसिपी शिकव. पहिली गोष्ट म्हणजे तो फिश फ्रेश आहे की नाही हे कसं बघून घ्यायचा हेच मला कळलेलं नाहीये. कोणीतरी सांगितलं की त्याचा डोळा बघायचा, कोणी सांगितलं त्याचं कान उचलून बघायचा. काय कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. मी म्हणते त्याच्यापेक्षा भाज्या घेणं किती सोपं. अगं सोपं असतं. आपण एकदा दोघी जणी एकत्र जाऊ, मग मी तुला दाखवते. चालेल, ही आयडिया चांगली आहे बघ. बाय द वे, ते परवाचं नाटक कसं आलं ग? मला नाही जमलं ग यायला. अगं मस्त झाला माहितीये का. सगळ्यांना अफजल खानचा मेकअप खूप आवडला. मला कॅरेक्टर मेकअप करायला ना खूप आवडतं. अगं मी साधा मेकअप केला तरी तो कॅरेक्टर मेकअप होतो. अगं काहीतरी तुझं. आता परवाच्या कार्यक्रमात पडोसनचा बांगडूचा मेकअप करायचा आहे आता. ओ वा, मस्त. मी येणार आहे कार्यक्रमाला. आपण कारपूल करायचं का? पण नको, तुला ते मेकअपसाठी 1 तासभर आधी जावं लागेल ना. हो, 1 तासभर तरी आधी निघावं लागेल. चालेल. आपण आणखी एक करूया. कार्यक्रम झाल्यावरती दुसऱ्या दिवशी रविवार आहे, लवकर उठायची गडबड नाही. तर ते नवीन थाय रेस्टॉरंट आपण ट्राय करणार होतो ना, तिकडे आपण जाऊया. चालेल. मस्त आयडिया. अगं मला कितीतरी दिवसापासून ट्राय करायचंय ते रेस्टॉरंट. वी हॅव टू ट्राय देअर मँगो स्टिकी राईस. ओ एक काम करते, आपल्या ग्रुपवर टाकते, अजून कोणाला यायचं असेल तर. अगं चालेल ना. अगो वाजले बघ किती. चला, मीटिंगची वेळ झाली. आता तिथेच भेटू. सुजित काय करतोयस? कांदे कापतोय. काय करणार काय? रात्रीचं जेवण रवा मसाला डोसा. अरे वा. म्हणजे अनियन रवा मसाला डोसा. ओके. अरे सुजित, तू जायचं ना एमके मीटिंगला? आणि हो, मग एक काम कर, तू आता बाकीचे काढ. ओके. मी आल्यावर बघू. बाय बाय. त्याच्यावर बागी टाक. बाबा तुम्ही काय करतात ते? बेटा आपल्याला झाडं आणि फुलं लावायचे ना, पालेभाज्या सुद्धा लावायच्या आहेत. त्याच्यासाठी मी बॅकयार्डमध्ये एक जमिनीचा छोटा वाफा तयार करतोय. पण तुम्हाला बाहेर जायचं होतं ना? हो, मला थोड्या वेळाने मंडळाच्या मीटिंगला जायचंय. मी एवढं काम संपवतो आणि आलोच मग. नमस्कार मंडळी, माझं नाव शशांक मोदी. चला आता मी मंडळाच्या मीटिंगला जाऊन येतो.
प्रांजल मम्मा कुठे आहे का? आय डोंट नो. अरे यार, सानिया मम्मा बाहेर आहे का बघतो. हिअर यू गो. प्रिया, अगं तुला कसलं रिमाइंडर आलंय? कसलं रिमाइंडर? माहित नाही, कुठली मीटिंग वगैरे होती का? मीटिंग? हां. अरे देवा, महाराष्ट्र दिनाची. हो. केव्हा? अर्ध्या तासाचं रिमाइंडर दिसतंय. अरे बापरे, मला झाडं लावायची आहेत आणि अर्धा तास आठवायला पाहिजे. अगं निघाले मी, येते तुला पिकअप करायला. प्रांजल, सानिया, मी निघाले का मंडळाच्या मीटिंगला. ओके, बाय, काळजी घ्या. मला व्हॉट्सॲपवर रंजना बराळेंची एक कविता आली आहे. ती मी तुम्हाला चार ओळी वाचून दाखवते. हेही दिवस जातील, करोना करोना, दहशत त्यांची किती, दाराबाहेर उभी आहे बागुलबुवा परी भीती, येता करोना जणू काळ स्तब्ध झाला, जो तो जिथल्या तिथे पुतळ्या परी थांबला. या किंचित विषाणूने अवघे जग हे व्यापले, जगी येऊन या त्याने सारे वेठीस धरले. ढळे निसर्ग संतुलन झाला माझा उन्मत्त, धडा शिकवाया त्याला हे तर निसर्गाचे निमित्त. खूपच सुंदर कविता लिहिली आहे आणि ही खूप मोठी आहे, पण मला आत्ता MKMच्या मीटिंगला जायचं आहे, तर पुढची कविता मी पुढच्या वेळेस वाचून. लाभले अभ्यास भाग्य बोलतो मराठी, लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. चला, मीटिंगची वेळ झाली, तर बाकीचं उद्या करते. नमस्कार मंडळी, मी अतुल पाटणकर, आपल्या मराठी कला मंडळाचा स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर. तुम्हा सर्वांना आरोग्य आणि स्वास्थ्याच्या शुभेच्छा. आपल्या सगळ्यांबरोबर क्रीडादू बंध कसा जमवता येईल याचा आम्ही विचार करतोय. ते ठरवण्यासाठी आता पळतो मंडळाच्या मीटिंगला. क्विंट, डॅडी, तुझी मीटिंग आहे ना? अरे हो.
अरे विनीत काय करतोयस? थांब मला अँडी दिसतोय. कोण अँडी? अगं माझा ऑगमेंटेड रियालिटी ऍपचा डेमो बनवतोय. अरे 5 वाजले, तुला जायचं होतं ना? आज टेनिस खेळायला जाणार होतास का? 5 वाजले? अरे बरं झालं आठवण केलीस. मला एमकेएमच्या मीटिंगला जायचं होतं. येतो मग. आज समर स्पोर्ट्सचं प्लॅनिंग आहे. मला वेळेत पोहोचलं पाहिजे. अमृता, सगळी तयारी झाली आहे का? ईसीचे मेंबर्स इतक्यात यायला लागतीलच. अरे किती वाजता येणार आहेत लोक? हे बघ 2ची वेळ ठरली आहे, तर आता इतक्यात येतीलच. 2 म्हणजे काय 2 वाजता कोणी वेळेवर येणार नाही. 3-4 कोणी येणार नाही, लक्षात ठेवा इकडनं. अगं ते जरी खरं असलं तरी ईसीची मीटिंग त्याला अपवाद आहे. आतापर्यंत ती वेळेवर सुरू झालेली आहे. मेजॉरिटी पीपल कम ऑन टाइम आणि ॲज होस्ट वी नीड टू बी रेडी. हे बघ, माझी सगळी तयारी झाली. भेळेची तयारी झाली आहे, मँगो लस्सी केली आहे आणि आयत्या वेळेला मी बटाटे वडे करणार आहे. तुझं झालंय का सगळं? हो, मी केली आहे बसायची व्यवस्था बरोबर अगदी 6 फुटाच्या अंतरावर. अरे कोणी आलं वाटतं.